सकाळी उठल्यावर पहिला पाय जमिनीवर ठेवताना टाच दुखते का? सुरुवातीची काही पावलं टाकताना खूप त्रास होतो. थोडा वेळ चालल्यावर मग कुठे बरं वाटतं. जर असं तुमच्यासोबत रोज रोज होत असेल तर हे नेमकं कशामुळे होतंय? रक्तामध्ये युरिक ॲसिड वाढल्यामुळे की शरीरात एखाद्या महत्त्वाच्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे किंवा कमतरता झाल्यामुळे? बहुतेक लोक याला साधी टाचदुखी समजून मलम लावतात, बाम लावतात किंवा गोळ्या खातात. पण खरी समस्या आत लपलेली असते. जर हे युरिक ॲसिड असेल तर त्याचे खडे सांध्यात साचायला सुरुवात झालेली असते आणि विटॅमिन जर कमी असेल तर पायांच्या नसा कमकुवत होतात. तुमच्या शरीरात नक्की काय घडतंय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही समस्या ओळखण्यासाठी छोटीशी टेस्ट करून बघा. अगदी सोपा उपाय. तुमच्या पायाच्या मोठ्या अंगठ्याच्या जॉईंटवर म्हणजे सांध्यावर टाचेच्या आतल्या बाजूला दोन्ही बोटांनी हलका दाब देऊन बघा. जर तिथे गरम वाटत असेल किंवा आतून तीव्र ठसठस करत असेल, काहीतरी टोचल्यासारखं वाटत असेल तर समजून जा की तुमच्या सांध्यामध्ये युरिक ॲसिडचे खडे सांध्यांमध्ये साचायला सुरुवात झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की युरिक ॲसिड शरीरात नेमकं कुठे साचतं, कोणता छुपा पदार्थ हे वाढवतोय, उठल्या कोणते 2 सोपे व्यायाम करायचे, घरगुती उपायांसोबत कोणत्या 2 मोठ्या चुका टाळायच्या आणि हे दुखणे कायमचे मुळापासून घालवायचे. आता बघूया युरिक ॲसिड नक्की कुठे साचते आणि का वाढते. युरिक ॲसिड वाढल्यावर ते शरीराच्या या 4 मुख्य भागात जाऊन साठतं. ते कोणते? नंबर 1, पायाचा मोठा अंगठा. युरिक ॲसिडचे सुईसारखे खडे जे क्रिस्टल्स असतात ते जमा होण्यास सुरुवात सहसा पायाच्या अंगठ्यापासूनच होते. नंबर 2, घोटे आणि टाचा. हे खडे घोट्यांचे सांधे आणि टाचेमध्ये साचतात, ज्यामुळे सकाळी पाय टेकताना असह्य वेदना होतात, कळा येतात. नंबर 3, बोटांचे सांधे. हाताच्या व पायाच्या बोटांच्या सांध्यावर म्हणजे जॉईंट्स जे असतात तिथे हे साठल्याने लालसर सूज येते आणि गाठी तयार होतात. नंबर 4 आहे किडनी म्हणजेच मूत्रपिंड. जेव्हा किडनी हे जास्तीचे ॲसिड गाळू शकत नाही तेव्हा तिथेच युरिक ॲसिडचे कण साचून राहतात आणि किडनी स्टोन तयार होतात. आता बऱ्याच जणांनी असं वाचलं असेल किंवा ऐकलं असेल की ही समस्या कमी करण्यासाठी मांसाहार म्हणजेच नॉनव्हेज किंवा डाळी खाणं कमी केलं पाहिजे. पण बऱ्याचशा शाकाहारी लोकांचंही युरिक ॲसिड वाढलेलं असतं. याचं कारण काय आहे माहिती आहे? आपल्या सकाळच्या चहासोबतचे बेकरीचे पदार्थ. हो, हे अगदी खरं आहे. खारी, टोस्ट, बिस्किट्स आणि पाकिटातले गोड ज्यूस. ते कसं काय आपण बघूया. यामधले प्रोसेस्ड साखर लिव्हरवर ताण आणते. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साखर असते आणि युरिक ॲसिड झपाट्याने वाढते. त्यामुळं हे खाणं आधी आपण बंद केलं पाहिजे. आता सकाळी उठल्या अशा 2 मिनिटात आपण कोणते सोपे स्ट्रेचेस करू शकतो किंवा छोटे व्यायाम कोणते करू शकतो ज्याने आपला पहिलं पाऊल ठेवताना वेदना कमी होतील. आता पहिला व्यायाम आहे टॉवेल किंवा दुपट्टा स्ट्रेच. सकाळी डोळे उघडल्यावर लगेच खाली पाय ठेवू नका. बेडवरच सरळ पाय पसरून बसा. एक लहान टॉवेल किंवा एक दुपट्टा पायाच्या तळव्याभोवती अडकवा आणि अशा दोन्ही हातांनी हळूच तुमच्या दिशेने ओढा. हा ताण 15 ते 20 सेकंद धरून ठेवा. यामुळे काय होतं, रात्रभर आखडलेली टाच आणि पोटरीचे स्नायू लगेच सैल होतात. आता दुसरा व्यायाम आहे पाण्याच्या बॉटलने रोलर मसाज. बेडवर किंवा खुर्चीवर बसून तुम्ही जमिनीवर एक पाण्याची बॉटल आडवी ठेवा. त्यावर पायाचा तळवा ठेवून टाचेपासून ते पायाच्या बोटांपर्यंत बॉटल पुढे मागे करून 1-2 मिनिटं रोल करा पाय तुमचे त्यावर. याने सांध्यात जमा झालेले खडे मोकळे होतात आणि ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि जमिनीवर पाऊल ठेवताना अजिबात ठसठस नाही होत. यानंतर आपण बघूया युरिक ॲसिड बाहेर काढण्यासाठी 3 घरगुती उपाय कोणते आहेत आणि हे उपाय वर्क करतायत का नाही हे सुद्धा आपण तपासून कसं बघायचं तेही आपण बघणार आहोत. पहिला पर्याय आहे धणे आणि जिऱ्याचा काढा. सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचा. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा अख्खे धणे आणि अर्धा चमचा जिरे भिजत ठेवायचे. सकाळी हे पाणी मंद गॅसवर 2-3 मिनिटं उकळा. कोमट असताना चहासारखं गाळून प्या. धण्यामुळे लघवी साफ होते आणि साचलेले युरिक ॲसिड वेगाने शरीराबाहेर पडायला मदत होते. दुसरा पर्याय आहे कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायचं. धण्याचा काढा पिल्यानंतर तासभराने 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून प्या. पोटात गेल्यावर लिंबू अल्कलाईन बनतं आणि युरिक ॲसिडला लगेच वितळवून टाकतं. तिसरा पर्याय आहे पाणी पिण्याची योग्य पद्धत.
घाईघाईत कधीही उभा राहून पाणी प्यायचं नाही. खाली बसून आरामात पाणी प्यायचं. दिवसभरात 3 लिटर पाणी पोटात गेलंच पाहिजे. आता हे तिन्ही उपाय आपल्यावर वर्क करतायत का नाही हे तपासून बघायचं कसं? त्यासाठी उपाय सुरू केल्यावर 3 ते 4 दिवसात तुमची लघवी तपासा. सुरुवातीला ती थोडी गडद किंवा गढूळ येऊ शकते. याचाच अर्थ काढा साचलेले ॲसिड बाहेर फेकतोय. जशी जशी लघवी तुमची पांढरी आणि स्वच्छ होत जाईल तसं तसं तुमचं दुखणं गायब होत जाईल. आता एवढे सगळे उपाय करूनही जर तुमच्या टाचदुखीमध्ये काही फरक पडत नसेल तर शक्यता आहे की तुम्ही या 2 मोठ्या चुका करताय. चूक नंबर 1, फरशीवर अनवाणी चालणे. फरशीवर तुम्ही कितीही काडी पिले तरीही घरात फरशीवर जर अनवाणी चालत असाल, पातळ सपाट चप्पल घालून फिरत असाल तर प्रत्येक पाऊल टाकताना शरीराचा भार थेट दुखणाऱ्या टाचेवर पडतो आणि हे खडे अधिक टोचतात. त्यामुळे घरात वावरताना नेहमी सॉफ्ट कुशन किंवा ऑर्थो स्लीपर्स वापरा. आणि दुसरी सगळ्यात मोठी चूक असू शकते विटॅमिन D3 आणि B12 कडे दुर्लक्ष. सगळे उपाय करूनही तुमची टाचदुखी जात नसेल तर एकदा शरीरातलं D3 आणि विटॅमिन B12 नक्की तपासून बघा. विटॅमिन D कमी असल्यावर हाडे किंवा लिगामेंट्स कमकुवत होतात आणि B12 कमी असल्यावर नसांमध्ये सुया टोचल्यासारख्या कळा येतात. यासाठी रोज सकाळी 15 मिनिटं कोवळ्या उन्हात नक्की बसा. आता आपण बघूया आपल्या डाएटमध्ये आपण काय बदलू शकतो. आता पूर्णपणे काय टाळायचं? उडीद डाळ, हरभरा डाळ आणि रात्रीच्या वेळी डाळींचे पदार्थ खाणं टाळा. वाटाणा, फ्लावर, पालक या दिवसात कमी खा. मैदा, बेकरीचे आयटम्स आणि मद्यपान पूर्ण बंद ठेवा. आता आवर्जून काय खायचं? काकडी, सफरचंद, पपई आणि भरपूर पाणीदार भाज्या खाऊ शकता. गव्हाच्या चपातीऐवजी ज्वारी किंवा नाचणीची भाकरी खाणं जास्त फायदेशीर ठरतं. आता हे सगळं झालं दिवसभराचं रुटीन. रात्री झोपताना आपण काय करू शकतो? रात्री 5 मिनिटाचा शेक आणि एक तेलाचा हलका मसाजही तुम्हाला खूप मोठा आराम देऊ शकतो. काढा तर शरीराला आतून स्वच्छ करेलच, पण आजच रात्री टाचेतल्या कळा थांबवायच्या असतील तर हा उपाय तुम्ही करू शकता. एका लहान टबमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात 1-2 चमचे जाड खडे मीठ घ्या आणि चिमूटभर हळद टाका. या पाण्यात 10 ते 15 मिनिटं पाय बुडवून बसा. हे पाणी सांध्यातली सूज आणि उष्णता बाहेर खेचून घेतं. आणि त्यानंतर पाय कोरडे पुसून झाल्यावर मोहरीच्या किंवा तिळाच्या कोमट तेलामध्ये 2 लसूण पाकळ्या आणि थोडासा ओवा गरम करून घ्या. या कोमट तेलाने टाचेच्या मधोमध टाचेकडून बोटांच्या दिशेने हलक्या हाताने मसाज करायचं वरच्या बाजूला. खूप जास्त जोरात दाबून करायचं आणि हलक्या हाताने मसाज करायचं. त्यामुळे काय होतं, तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि रात्रभर स्नायू अजिबात आखडत नाहीत. हा साधा दिनक्रम सकाळचे व्यायाम, काढा, सॉफ्ट स्लीपर्स, डाएट आणि रात्रीचा शेक मसाज सलग 7 ते 10 दिवस तुम्ही नियमित करून बघा. तुमच्या टाचांचं दुखणं आणि सूज नक्की कमी होईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण बऱ्याच जणांना आपल्या सकाळच्या चहा बिस्किटांचा आणि कडक फरशीवर अनवाणी चालण्याचा धोका अजून माहीत नाहीये. जाण्याआधी व्हिडिओला लाईक आणि अशाच सोप्या घरगुती उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.